मोराडी महालक्ष्मी मंदिराचा निर्माणाधीन गेट कोसळलाय आणि या दुर्घटनेत 15 कामगार जखमी झालेत। जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। काल रात्री गेटचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे। दुर्घटनेनंतर तात्काळ मदत आणि बचाव कार्य करण्यात आले। यवतमाळ शहरातील आठवडी बाजार इथे 2 गटांत झालेल्या मारामारीमध्ये एकाचा खून करण्यात आला होता आणि या प्रकरणी पोलिसांनी 12 जणांवरती मकोका अंतर्गत कारवाई केली आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी पत्रकार परिषदेतून ही माहिती दिली। यवतमाळच्या पुसदमध्ये फुटबॉल खेळण्यावरून वाद झाला आणि या वादात गोळीबार झाला। दरम्यान एक तरुण यात गंभीर जखमी झालाय। पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलंय तर तिघे पसारीत। या प्रकरणी एकूण 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यवतमाळमध्ये 8 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळे 1000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। दारव्हा आणि डिग्रज ते घरांची पडझड झाली। 7 घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। वाशिमच्या मानोरा तालुक्यातील पिंपरी इथे सिंचन तलावाची भिंत सध्या दोन्ही बाजूंनी खचली आहे। जर वेळेत दुरुस्ती केली नाही तर मोठ्या प्रमाणावरती पाणी गळती होऊन तलाव फुटण्याचा धोका निर्माण झालाय। लवकरात लवकर भिंत दुरुस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। अकोल्यामध्ये बॉडी बिल्डिंगमधील तरुणाईसाठी एक शिक्षक अक्षरशः आयडॉल बनलेला आहे। संतोष पाचपोर असे या शिक्षकाचं नाव आहे आणि ते बार्शी टाकळी तालुक्यातील निंबी खुर्द जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत। बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून गणेश मूर्ती घडवण्यासाठी कामगारांची मोठी लगबग सुरू आहे। कारखान्यांमध्ये मूर्ती कामगारांची लगबग वाढली आहे। मूर्तीचं रंगकाम जोरात सुरू आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।